नमस्कार मित्रांनो, मी सुहास वायसीसी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा विषय आहे पीडब्ल्यूडी कॅपिटल वर्क डिटेल्स रिपोर्ट। म्हणजे रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा तयार होण्यासाठी आपल्या सरकारी काकांचं काय नियोजन असतं हे तपासण्याची सोय। हे रिपोर्ट म्हणजेच विकास कामांचे सीसीटीव्ही फुटेजेस समजा। चला जाणून घेऊयात हे रिपोर्ट कसे पाहायचे आणि कशासाठी उपयोगी आहेत। पीडब्ल्यूडी कॅपिटल वर्क डिटेल्स रिपोर्ट म्हणजे काय, त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीडब्ल्यूडीचे उद्देश समजूयात। हा विभाग म्हणजेच आपल्या पायाभूत सुविधांचा इंजिनियर। महाराष्ट्रातील रस्ते, पूल आणि सरकारी इमारती उभारणे हे याचं काम। आणि हो, फक्त उभारायचेच नाही तर कधी कधी हेही बघायचं की बांधकाम 5 वर्षातच का पडतंय। त्यानंतर बघूयात कॅपिटल वर्क डिटेल्स रिपोर्ट म्हणजे काय। हे म्हणजे चालू आणि प्रलंबित कामाची संपूर्ण माहिती, मंजुरीची तारीख, बजेट, कंत्राटदार कोण आहे आणि प्रगती अहवाल काय बोलतोय। हे रिपोर्ट म्हणजेच विकास कामांचा बायोडेटा। आता या अहवालाचा वापर कसा करायचा? पहिलं म्हणजे सामाजिक जबाबदारी। आपल्या भागातील कामे वेळेत पूर्ण होत आहेत का हे तपासण्यासाठी रस्त्याचं कामाचं डांबर ताजं आहे का जुनं आहे हे बघायचं, जसं आपण पावभाजी बघतो। आणि दुसरं म्हणजेच आर्थिक पारदर्शक, मंजूर बजेट आणि प्रत्यक्ष खर्च यामध्ये एखाद्या कामाची हवा कुठे गेली आहे हे ओळखण्यासाठी बजेट पाहून म्हणायचं, अहो काका एवढा खर्च झालाय तर रस्ता सोन्याचा दिसतोय का। पुढे चौथा मुद्दा प्रभावी नागरिक सहभाग। एखादं काम प्रलंबित असेल तर तक्रार करून सरकारी झाडू हलवण्यासाठी। आणि शेवटी तुमचं योगदान, आपलं गाव आपली जबाबदारी। म्हणून विकास कामे नीट चालली आहेत का हे तपासण्यासाठी। नाहीतर गावातल्या लोकांनी म्हणायचं, काय मित्रा हे काम कधी होणार, लग्नाच्या पत्रिकेत लिहू का आता हे असं असतं। तर चला बघूयात वेबसाईट वरून अहवाल कसा पाहायचा। नेहमीप्रमाणे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या पीसी मध्ये जो काही आपला वेब ब्राउझर आहे तो वेब ब्राउझर सर्वप्रथम ओपन करून घ्यायचा आहे। मी गुगल क्रोम ओपन केलेला आहे। ह्या गुगल क्रोम मध्ये आज इथे आपल्याला टाईप करायचं आहे पीडब्ल्यूडी टाईप केल्यानंतर इंटर करा। इंटर केल्यानंतर आपल्या समोर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट दिसून येते। या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहे, तिथनं देखील तुम्ही ती ओपन करू शकता। या लिंक वरती मी क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल। ह्या पीडब्ल्यूडीच्या साईटवरनं तुम्ही हर एक कामाचं जे वर्क पीडब्ल्यूडी अंतर्गत चालू आहे केलं जातं याची पूर्ण डिटेल्स आपल्याला ह्या लिंकद्वारे बघता येऊ शकते। पण ह्या टॅबमध्ये आपल्याला ते कुठे शोधावं लागेल तर मी ती सोपी पद्धत इथे दाखवून देतोय। आणि सर्वात शेवटी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी या वेबसाईटवरची दाखवणार आहे, ज्याद्वारे तुम्ही चेक करू शकता ह्याच्या संपूर्ण डिटेल्स सहजरित्या तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या पीसीवरती। मग ह्यामध्ये आपल्याला पीडब्ल्यूडी रिअल टाइम रिपोर्टवरती सर्वात पहिल्यांदा इथे आल्यानंतर बजेटेड वर्क रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर पीडब्ल्यूडी कॅपिटल वर्क 2024-25 आपल्याला इथे दिसतं। मग इथे तुम्हाला जो डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा आहे तो तिथे सिलेक्ट करू शकता। इथे 2 डिपार्टमेंट दिसून येतात, एक पीडब्ल्यूडी आणि एक ट्रायबल डिपार्टमेंट असतो। मग मला आता पीडब्ल्यूडीची जर कामं बघायची असतील तर मी पीडब्ल्यूडी सिलेक्ट करतोय। मग इथे तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करता येऊ शकतात। हे काम कुठल्या आर्थिक वर्षामध्ये चालू आहे ते सिलेक्ट करून त्या आर्थिक वर्षातील जे काही बिलिंग असेल ती बिलिंग आपल्याला ह्याद्वारे सहजरित्या बघता येऊ शकतं। मी ते 2024-25 सिलेक्ट करतोय। मग तुम्हाला रोड आणि बिल्डिंग, जर सरकारी इमारती रिलेटेड एखादं काम असेल तर ते बिल्डिंग मध्ये जाईल आणि रोड रिलेटेड जी काही सर्व कामं असतील ती आपण रोड म्हणून सिलेक्ट करू शकतो। मग इथे सिलेक्ट वर्क टाईप वरती क्लिक करू शकतो। मग इथे तुम्ही इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या गोष्टी सिलेक्ट करू शकता, रोड, ब्रिज आणि अदर। मी सपोज ऑल वरतीच क्लिक करतोय। हे क्लिक केल्यानंतर वर्क कॅटेगरी मध्ये पुन्हा मी ऑल सिलेक्ट करतोय। त्यानंतर पुढच्या ऑप्शन मध्ये आपल्याला इथे पुन्हा एकदा इथे बोर्ड सिलेक्ट करायचे असतील तर मी ऑल विदर्भ, महाराष्ट्र, रेस्ट ऑफ महाराष्ट्र सपोज मी ऑल वरती सिलेक्ट करतोय। त्यानंतर तुम्ही कुठल्या रिजन मधून येता तो रिजन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। मग मी कुठल्या रिजन मध्ये येतोय तर तुम्ही ऑल वरती क्लिक करू शकता। पूर्ण रिपोर्ट चेक करायचा असेल, जर तुम्हाला कोकण मधला रिपोर्ट चेक करायचा असेल तर मी कोकण हा सिलेक्ट करतोय। हा सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा सीओ टाईप करायला येतो। यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंट इथे दिसून येतील। मग त्याही मध्ये मी ऑल सिलेक्ट करतोय आणि डिस्ट्रिक्ट मध्ये
तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो सिलेक्ट करा. मी इथे पालघर सिलेक्ट करतोय आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघानुसार किंवा तालुक्यानुसार पुढची गोष्ट सिलेक्ट करू शकता. मग कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये कुठली कामं झालेली आहेत तो मतदारसंघ तुम्ही इथे सिलेक्ट करा. किंवा मी इथे तालुका सिलेक्ट करतोय, तालुका सिलेक्ट करून मी इथे वाडा तालुका सिलेक्ट करतोय. त्यानंतर येतं यूथ डिपार्टमेंटमध्ये. मग इथे वेगवेगळे डिपार्टमेंट येतील तुम्हाला, ते तुम्ही सॉर्ट करून बघू शकता. मी पुन्हा इथे ऑल सिलेक्ट करतोय आणि स्कीममध्ये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग वेगवेगळ्या स्कीम असतात. मग तुमचे स्टेट हायवे असतील, डिस्ट्रिक्ट अँड अदर रोड्स असतील किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, ब्रिज प्रोजेक्ट, हायब्रिड युनिट्स बेसिक्सवरती असतील. ह्यासारखे बऱ्याच साऱ्या ऑप्शन्स आपल्याला नाबार्ड मेजर्स वर्क्स असतील, यासारखे ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी ते पुन्हा ऑलवरती सिलेक्ट करतोय आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग टाईप. मग तुमचे PWD पालघरमधून, जव्हारमधून कुठली कामं झालेली आहेत ते तुमचं PWDचं जे काही ऑफिस असेल तुमचं तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायला येईल. तुम्ही तुमच्या तालुक्यानुसार किंवा तुम्ही जे काही तुमच्या जिल्ह्यानुसार सिलेक्ट करता ते तुम्ही इथे पाहू शकता. मी ते पुन्हा इथे ऑलवरतीच क्लिक करून शो रिपोर्टवरती क्लिक करतोय आणि शो रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर जबरदस्त अशा पद्धतीने आपल्याला इथे ही पूर्ण डिटेल्स बघता येऊ शकते. मग त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा बजेट आयटम नंबर म्हणजे जो काही वर्क नंबर असेल तो वर्क नंबर इथे बघू शकतो. तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचं हेड ऑफ अकाउंटचं तो जो काही युनिक नंबर असेल त्या कामाचा तो नंबर इथे आपण बघू शकतो. आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे काम कुठलं आहे, त्याचं नाव काय आहे, त्या कामाला किती सँक्शन अमाऊंट झालेली आहे, ही पूर्ण माहिती आपल्याला पुढे बघता येऊ शकते. यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल कॉस्ट किती आहे, ही लाखामध्ये आहे. मग तुम्ही ती मोजू शकता. आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत हे काम किती % झालेलं आहे हे जर चेक करायचं असेल तर पर्सेंटेज ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे आता 7.71% हे काम इथे झालेलं आहे. आणि ह्या कामासाठी आतापर्यंत किती बिल हे निघालेलं आहे, बिल अमाऊंट आपल्याला टोटल एक्सपेंडिचर ह्या पोर्शनमध्ये बघता येऊ शकतं. आणि याची डेट ऑफ वर्क ऑर्डर कधी निघालेली आहे तर ही 2015ची वर्क ऑर्डर आहे. हे काम निघालेलं आहे आणि ह्याच कामाच्या रिलेटेड अधिक माहिती जर बघायची असेल तर तुम्ही पुढे जाऊन ते स्क्रोल करू शकता. मग इथे तुम्हाला तालुका, कॉन्स्टिट्युएन्सी नेम, तुमचा जिल्हा जे काही असेल ते तुम्हाला इथे दिसतं. आणि आपण एखाद्या वर्कची माहिती अधिकरित्या कसं बघू तर आपण एखादं वर्क जे आता लेटेस्ट झालेलं असेल आणि बऱ्यापैकी कंप्लिशनला आलेलं असेल असं आपण वर्क इथे बघूयात. समजा टोटल एक्सपेंडिचरमध्ये आपण हे पर्सेंटेज वाईज आपण एखादं वर्क बघूयात तर रोड बेस कोर्स कंप्लीटेड हा कंप्लीटेड झालेला एक वर्क आहे ते आपण सिलेक्ट करूयात आणि इथे जून ह्यावरती क्लिक करतोय. ह्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या कामाची पूर्ण माहिती बघता येऊ शकते. डिस्ट्रिक्ट, मग तुमचं कॉन्स्टिट्युएन्सी नेम काय आहे, मग अशी आपण जी माहिती बघितली तीच माहिती इथे तुम्हाला ह्या चार्टद्वारे बघता येईलच. टेक्निकल सँक्शन अमाऊंट काय आहे, टेक्निकल सँक्शन डेट काय होती, डेट ऑफ वर्क ऑर्डर कधीची होती आणि हे काम मेन कुठल्या एजन्सीने घेतलेलं आहे त्या एजन्सीचं नाव आपल्याला इथे बघता येऊ शकतं. आणि हे किती बिलो किंवा अबोवनी घेतलेलं काम आहे त्याचे पर्सेंटेज देखील आपल्याला इथे बघता येतातच. आणि आतापर्यंत ह्या कामासाठी किती खर्च झालेले आहेत ती अमाऊंट आपल्याला इथे दिसते. आणि रिमार्कमध्ये जे काही काम असेल ते काम आपण इथे बघू शकतो. तसंच तुम्हाला बिलची डिटेल्स असेल, मग फर्स्ट, सेकंड, थर्ड बिल, फायनल बिल, ह्यासारख्या जे काही बिल्स अमाऊंट्स आहेत त्या बिल्स अमाऊंट आणि त्यांचे डेट्स आणि त्यांचे बिल नंबर आपल्याला बघता येऊ शकतात. आणि त्याच रिलेटेड अधिक माहिती मग त्या बिलवरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या बिलवरती क्लिक केल्यानंतर त्या कामाचा जिओ टॅगिंग फोटो आणि त्याची पूर्ण माहिती आपल्याला इथे बघता येऊ शकते. तुम्हाला ही माहिती स्टोअर करून ठेवायची असेल तर तुम्ही डाउनलोड टू PDF म्हणून करू शकता. आणि अशा पद्धतीने PWDचे जी काही कामं आहेत, जे काही वर्क आहे, ही पूर्ण वर्क तुम्ही सहजरित्या ह्या पोर्टलद्वारे बघू शकता. मित्रांनो, हे रिपोर्ट तुम्हाला विकास कामांची पारदर्शकता आणि प्रगती कळण्यासाठी उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला रस्ता सुधारण्यासाठी याचिका फाईल करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर बोलायचं का, मग युवराज म्हणून नागरिकांची जबाबदारी उचला. आणि नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल प्रेस करा. धन्यवाद.